एखादी मुलगी जेव्हा गरोदर राहते आणि तिचं सगळ्या घरादारात कौतुक चाललेलं असतं. दर महिन्याला दवाखान्यात आपण नेत असतो आणि दर महिन्याला रेग्युलरली तिचं चेकअप होत असतं. पण एकदा बाळ झाल्याच्या नंतर किती वेळा तिचं चेकअप होतं? त्या आईवर असलेला जो फोकस आहे, तो पूर्णपणे बाळावर शिफ्ट होतो. तिचं शरीर बाळाचं संगोपन करण्यासाठी तयार व्हावं किंवा बाळाला व्यवस्थित दूध पुरावं, बाळाचं पोट भरावं म्हणून तिला मेव्याचे लाडू खाऊ घातले जातात किंवा अ, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तिच्या शरीरासाठी केल्या जातात. पण मनाचं काय? जर एखादी आई डिप्रेशनमधून जात असेल, एन्झायटीमधून जात असेल, एखादीला रात्र-रात्र झोपच येत नाही, माझ्या बाळाला काही होईल का? किंवा अ, मला बाळच नको, मला आईपणच नको. हे सगळे वेगवेगळे विचार जेव्हा तिच्या डोक्यात येतात, तेव्हा त्यासाठी आपण काय तयारी केलेली असते? कोण तिला समजावून सांगतं किंवा कोण तिला ऐकून घेण्याची क्षमता ठेवतं तिला जज केल्याशिवाय? मला असं वाटतं, की जितकं आपण हे मेव्याचे लाडू आणि मालिश आहे ना, की बाळ झाल्याच्या नंतर शरीराची जी काळजी घेतो, त्याच पद्धतीची काळजी एका आईची तिच्या मनाच्या बाबतीत सुद्धा घेतली गेली पाहिजे. आणि हे काम बऱ्याचदा पुरुष तरी मागच्या गोष्टी मागं सोडतात काही वेळा. पण बायका खरोखर फार पथेटिक वागताना दिसतात, की सासूबाईच काय इव्हन आपली आई किंवा अजून कोणी ज्या जवळच्या स्त्रिया आहेत, तर त्यांनाही सोशल मीडियावरची कुठेतरी फॅन्टसी वाटायला लागते, की आईचाच आळशीपणा तिथं अधोरेखित केला जातो. तर घरच्यांचा सुद्धा अशा वेळी सपोर्ट खूप गरजेचा आहे. जर तुमच्या घरात बाळंतीण आहे किंवा पोस्टपार्टममधून जात असणारी एखादी आई आहे आणि जर ती तुम्हाला सांगते आहे, की मला असे-असे विचार येतात, तर तिला जज केल्यापेक्षा मला असं वाटतं एखाद्या प्रोफेशनलची हेल्प घेणं, मदत घेणं यात कुठलाही कमीपणा नसतो आणि मी त्यातून गेले नाही म्हणून गरजेचं नाही, की त्यातून कुणीच जात नसेल आणि आपण त्यांना एम्पॅथी दाखवूच नाही किंवा त्या जागी स्वतःला ठेवूच नाही, असं अजिबातच नाही. त्यामुळे एका आईच्या शरीराची जेवढी तुम्ही काळजी घेता, तेवढीच यानंतर तिच्या मनाची सुद्धा काळजी घ्या आणि जर ती काही सांगण्याचा प्रयत्न करत असेल, तर किमान तिला जज न करता ऐकून घ्या. थँक सो मच.